वृषभ राशी, तुम्ही कधी स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का की तुमच्या आयुष्यात इतकी स्थिरता आणि संयम असूनही तुमच्या नशिबाचं टाळं अजून का उघडलेलं नाही? का तुम्ही ज्यांच्यावर जीवापाड प्रेम केलं, त्यांच्यासाठी स्वतःचं आयुष्य झिजवलं, त्यांनीच ऐनवेळी तुमची साथ सोडली? तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील अशा 15 धक्कादायक सत्यांचा उलगडा करणार आहे, जे ऐकल्यावर तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. वृषभ रास म्हणजे केवळ शांतता नाही, तर तो एक असा गुप्त ज्वालामुखी आहे जो एकदा पेटला की समोरच्याचा अहंकार मातीत मिळल्याशिवाय शांत होत नाही. तुमच्या आयुष्यात शिजणारं ते भयंकर कारस्थान नेमकं काय आहे आणि 15वा असा कोणता गौप्यस्फोट आहे जो ऐकल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी येईल, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण आज आपण वृषभ राशीचं कडू सत्य जगासमोर येणार आहे. वृषभ राशी, तुमच्या नशिबाचा तो राजयोग नेमकी कोणती गुरुकिल्ली उघडणार आहे आणि तुमच्या शांततेचा फायदा घेणारे लोक तुमच्या विनाशाचा सापळा कसा रचत आहेत याचं जिवंत सत्य आज तुमच्या समोर येईल. तुम्ही बाहेरून कितीही शांत आणि स्थिर दिसत असलात तरी तुमच्या मनात विचारांचं जे काहूर माजलेलं असतं ते आजवर कोणाला समजलेलं नाही. आज आपण अशा 15 अचूक भविष्यवाणीबद्दल बोलणार आहोत ज्या तुमच्या भविष्याची दिशा पूर्णपणे बदलून टाकतील. तुमच्या पाठीमागे नेमके कोणते गौप्यस्फोट आहेत, नेमके कोणते गौप्यस्फोट होत आहेत आणि तुमच्या कोणत्या एका चुकीमुळे तुमचं संपूर्ण साम्राज्य उद्ध्वस्त होऊ शकतं, हे जाणून घेण्याची वेळ आता आली आहे. वृषभ राशी, या व्हिडिओचा 15वा मुद्दा तुमच्या आयुष्यातील असा एका महास्फोट ठरणार आहे जो ऐकल्यानंतर तुमच्या अंगावर काटा येईल आणि तुम्हाला स्वतःच्या नशिबाबद्दल भीती वाटू लागेल. ज्यावेळी तुम्हाला वाटतं की आता सगळं संपलं, त्याचवेळी साक्षात ईश्वरी शक्ती तुमच्या पाठीशी कशी उभी राहते याचे पुरावे आज तुम्हाला मिळतील. माता लक्ष्मीची तुमच्यावर होणारी ही कठोर परीक्षा आहे की मोठा आशीर्वाद? तुमच्या आयुष्यातील तो अंतिम विजय तुमच्या शत्रूंना धूळ कशी सारणार आहे हे पाहण्यासाठी काळजावर दगड ठेवून सज्ज व्हा. ही केवळ माहिती नाही तर तुमच्या आयुष्यातील संघर्षाला पूर्णविराम देणारा यशाचा परवाना आहे. वृषभ राशी, तुमचे व्यक्तिमत्व हे एखाद्या महाकाय डोंगरासारखे स्थिर आणि अढळ आहे. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे तुम्हाला आयुष्यातील सौंदर्य, सुख आणि ऐश्वर्याची ओढ जन्मताच असते. पण तुमच्या स्वभावाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तुमचा नंदीसारखा अफाट संयम. तुम्ही सहजासहजी कोणावर रागावत नाही किंवा छोट्या कुरबुरींनी विचलित होत नाही. शांत राहून आपले काम करत राहणे ही तुमची ताकद आहे. मात्र लोक तुमच्या या शांततेचा गैरफायदा घेण्याची चूक करतात. त्यांना हे माहीत नसते की ही शांतता एका मोठ्या वादळापूर्वीची आहे. वृषभ राशी, तुमच्या या सहनशक्तीला जेव्हा कोणी मुद्दाम डिवचण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तुमचा जो रौद्रावतार समोर येतो तो पाहून समोरच्याची बोलती बंद होते. तुम्ही एकदा एखादी गोष्ट मनावर घेतली की ती पूर्ण केल्याशिवाय तुम्ही स्वस्थ बसत नाही. तुमची ही जिद्द आणि चिकाटीच तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देते. तुम्ही कोणाच्याही दबावाखाली काम करू शकत नाही, कारण तुमच्या रक्तामध्येच एक प्रकारची राजेशाही वृत्ती असते. तुमचे हे स्थिर व्यक्तिमत्व जगाला कधी कधी हट्टी वाटू शकते, पण तेच तुमच्या यशाचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे सूत्र आहे. वृषभ राशी, तुमच्या स्वभावाचे तिसरे रहस्य असे आहे की तुम्ही तुमच्या भावना आणि तुमचे प्लॅन्स कोणासमोरही उघड करत नाही. तुम्ही आतून काय विचार करत आहात हे तुमच्या जवळच्या व्यक्तीलाही कधीच पूर्णपणे समजत नाही. तुम्ही शांतपणे तुमची रणनीती आखता आणि जेव्हा यश मिळते तेव्हा जगाला तुमच्या कर्तृत्वाची जाणीव होते. तुमचा हा गुप्त स्वभावच तुम्हाला तुमच्या शत्रूंपासून वाचवतो. तुम्ही कधीही कोणाचेही अनुकरण करत नाही, तर स्वतःचा एक वेगळा मार्ग तयार करता जो समाजासाठी भविष्यात एक आदर्श ठरतो. वृषभ राशी, तुमचे मन हे सोन्यासारखे शुद्ध असते, जे नाती जपण्यासाठी स्वतःचे सर्वस्व पणाला लावते. तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्यांच्यासाठी तुम्ही रक्ताचे पाणी करायला आणि स्वतःच्या सुखाचा त्याग करायला एका क्षणात तयार होता. तुम्ही दिलेला शब्द कधीच फिरवत नाही, म्हणून लोक तुमच्यावर आंधळेपणाने विसंबून राहतात. पण दुर्दैवाने तुमच्या यात निस्वार्थ वृत्तीचा लोक शिकार करतात. तुम्ही ज्यांना आर्थिक आणि मानसिक आधार दिला, ज्यांना संकटाच्या काळात सावली दिली, तेच लोक तुमची गरज संपल्यावर तुम्हाला ओळखायलाही विसरतात. हे तुमचे सर्वात मोठे कडू सत्य आहे. वृषभ राशी, तुमच्या फसवणुकीचा सर्वात वेदनादायी भाग हा असतो की तुम्हाला समोरच्या व्यक्तीचा खोटेपणा आणि त्यांचे स्वार्थी हेतू आधीच समजू लागतात. तरीही तुम्ही केवळ माणुसकी म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता. तुम्ही समोरच्याला सुधारण्याची संधी देता, पण लोक तुमच्या या मोठेपणाला तुमच्या दुबळेपणा समजतात. ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतःचे आयुष्य झिजवले त्यांनीच तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल अफवा पसरवल्या आणि तुमच्या कष्टाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला.
हा विश्वासघात तुमच्या मनावर इतका खोलवर घाव करतो की त्यानंतर तुम्ही लोकांकडे संशयाने पाहू लागता आणि स्वतःला एका कोशात बंद करून घेता. वृषभ राशी, वारंवार होणाऱ्या या फसवणुकीमुळे तुमचे जगण्यावरचे प्रेम उडून जाते, पण हेच दुःख तुम्हाला भविष्यात अधिक कणखर बनवते. तुमच्या मनात कोणाबद्दलही कपट नाही, पण जेव्हा तुमचा विश्वास तुटतो तेव्हा तुम्ही अत्यंत शांतपणे त्या व्यक्तीच्या आयुष्यातून कायमची दूर निघून जाता. तुमचा हा दुरावा इतका भयानक असतो की समोरच्यानेही कितीही माफी मागितली तरी तुम्ही पुन्हा त्या नात्यात परतत नाही. हा संघर्ष तुम्हाला शिकवतो की प्रत्येकावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवणे हेच तुमच्या प्रगतीचे खरे सूत्र आहे. वृषभ राशी, तुमच्या आयुष्याच्या सुरुवातीचा काळ हा केवळ कष्टाचा आणि परीक्षेचाच राहिला आहे, पण वयाचे 32वे वर्ष तुमच्यासाठी एखाद्या राजयोगासारखे ठरेल. या वयापर्यंत पोचताना तुम्ही इतके अपमान आणि आर्थिक चटके सोसलेले असतात की तुमची सहनशक्ती आता यशाच्या भुकेमध्ये रूपांतरित झालेली असते. नेमक्या याच काळात नशिबाचे ती गुप्त टाळे उघडते ज्याची तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहत होता. शुक्र ग्रहाची विशेष कृपा तुमच्यावर होते आणि जे मार्ग आजवर बंद होते ते अचानक मोकळे होऊ लागतात. हा टर्निंग पॉइंट तुमच्यासाठी केवळ पैसा नाही, तर तुमच्या हरवलेल्या आत्मसन्मानाचा पुनर्जन्म असतो. वृषभ राशी, 32व्या वर्षानंतर तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात ज्या तुमच्या जुन्या सर्व जखमांना भरून काढतात. ज्या कामांमध्ये तुम्ही रात्रंदिवस मेहनत करूनही यश मिळवत नव्हते, ती कामे अचानक वेगाने मार्गी लागतात. हा काळ तुमच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य आणि कौटुंबिक सुख घेऊन येतो. तुमचे नशीब तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाते जिथे तुमची किंमत केली जाईल. हा बदल केवळ योगायोग नसतो, तर शनिदेव आणि शुक्रदेव यांनी तुमच्या कष्टाचा घेतलेला एक ईश्वरी मोबदला आहे, जो तुमच्या आयुष्याचे चित्र पूर्णपणे पालटून टाकतो. वृषभ राशी, तुमचे यश आणि तुमची शांती पाहून जळणारे शत्रू तुमच्या सावलीसारखे तुमच्या पाठीमागे असतात. तुम्ही कोणाचेही वाईट इच्छित नाही किंवा कोणाच्या भानगडीत पडत नाही, तरीही लोक तुमच्याबद्दल अफवा पसरवतात, कारण त्यांना तुमच्या संयमी स्वभावाची भीती वाटते. तुमच्या विरोधात रचलेली कारस्थाने ही अनेकदा तुमच्याच जवळच्या लोकांकडून केली जातात, कारण त्यांना माहीत असते की तुमची जिद्द एकदा पेटली तर त्यांना कोणीच वाचवू शकणार नाही. ते तुमच्या मार्गात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना हे माहीत नसते की वृषभ राशी नंदीसारखी आहे, जी संकटांना शिंगावर घेण्याची ताकद ठेवते. वृषभ राशी, तुमच्या विरोधात होणारे हे गुप्त वार तुम्हाला मानसिक त्रास देऊ शकतात, पण काळानुरूप हेच विरोधक तुमच्या सामाजिक दबदब्याचे कारण ठरतात. लोक तुम्हाला खाली खेचण्यासाठी जेवढी ताकद लावतात त्याच्या दुप्पट वेगाने तुम्ही पुन्हा उभे राहता. तुमचा हा करारी बाणा पाहून समोरच्याची बोलती बंद होते. तुमची शांतता ही तुमची कमजोरी नाही, तर तुमची ती रणनीती असते. जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचता तेव्हा जे लोक तुम्हाला काहीच कामाचे नाही असे म्हणत होते, तेच लोक आज तुमच्या दहशतीमुळे आणि आदरामुळे तुमच्या समोर नतमस्तक होतात. हाच तुमच्या संघर्षाचा सर्वात मोठा विजय असतो. वृषभ राशी, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे आणि सुखद सत्य हे आहे की तुमच्यावर साक्षात माता महालक्ष्मी आणि भगवान विष्णूंची अत्यंत विशेष आणि अखंड कृपा आहे. जेव्हा तुमच्यावर प्राणघातक आर्थिक किंवा कौटुंबिक संकटे येतात, जेव्हा तुम्हाला वाटते की आता सर्व काही संपले आहे, नेमक्या त्याच वेळी एक अदृश्य हात तुम्हाला सावरतो. तुम्ही अनेकदा अत्यंत कठीण परिस्थितीतून बाहेर पडला असाल. हे केवळ नशीब नाही, तर तुमच्या पाठीशी उभी असलेली ती ईश्वरी शक्ती आहे. तुम्ही कधीही अधर्माचा मार्ग निवडला नाही, म्हणूनच संकटे कितीही मोठी असली तरी ती तुम्हाला कधीच मातीत मिळवू शकली नाहीत. वृषभ राशी, तुमचा अंतिम विजय हा अत्यंत भव्य आणि कायमस्वरूपी असणार आहे. शनिदेवाने तुमच्या संयमाची घेतलेली परीक्षा आता संपत आली आहे. ज्यांनी तुम्हाला कमी लेखले, ज्यांनी तुमचा अपमान केला आणि ज्यांनी तुमच्या विनाशाचा सापळा रचला, तेच लोक आज तुमच्या यशाचा जय जयकार करताना दिसतील. तुमचा हा विजय केवळ पैसा मिळवणे नसेल, तर समाजात एक अत्यंत प्रतिष्ठित आणि आदरणीय स्थान मिळवणे हे असेल. तुमच्या आयुष्यातील संघर्षाला पूर्णविराम मिळण्याची वेळ आता जवळ आली आहे, कारण ईश्वराच्या दरबारात तुमच्या प्रत्येक कष्टाची नोंद झाली आहे आणि आता त्याचा महापुरस्कार तुम्हाला मिळणार आहे. वृषभ राशी, आता वेळ आहे तुमच्या संघर्षाला पूर्णविराम देऊन यशाचा आनंद साजरा करण्याची. जर तुम्हाला आजच्या या 15 सत्य भविष्यवाणींनी तुमच्या मनाला स्पर्श केला असेल आणि तुम्हाला स्वतःच्या आयुष्याचा आरसा या व्हिडिओमध्ये दिसला असेल, तर साक्षात महालक्ष्मी आणि महादेव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत असा दृढ विश्वास ठेवा. हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून भिडला असेल तर नक्की लाईक करा
आणि पूर्ण श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये जय भोलेनाथ कृपा ठेवा असे नक्की लिहा. तुमची एक कमेंट तुमच्या श्रद्धेची पावती असेल. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, वृषभ राशी केवळ सहन करण्यासाठी नाही तर स्वतःचे साम्राज्य उभं करण्यासाठी जन्माला आली आहे.